पासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून शेतीचे कामे करून घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. पण हे असताना देखील काय होणार आहे, 6 ऑगस्टपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा अर्ध्या तासाचा पाऊस काय होणार आहे, दुपारनंतर येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण असा खूप काय मोठा अतिवृष्टी मुसळधार पाऊस काय पडणार नाही म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. 7 तारखेच्या नंतर वातावरणात आणखीन बदल होईल, चांगलं सूर्यदर्शन होईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कामं करण्यासाठी जवळपास 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना कामे शेतीचे करण्यासाठी वेळ भेटणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पण राज्यात मग शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत आपण आपली शेतीची कामे करायची, कारण की काय होणार आहे 16-17च्या दरम्यान परत एक काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि आपल्याकडं उन्हाची तीव्रता असल्यामुळं मग ते कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे येईल आणि ते महाराष्ट्राकडे आल्याच्या नंतर आता जसा पाऊस पडला तसाच मग राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा व्हिडिओ आता आपण नंतर दिला जाईल, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं, 15 ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणून अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. या ऑगस्ट महिन्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टच्या दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तसेच सांगायचं झालं तर जे म्हणजे ज्या भागात पाऊस कमी पडलेला आहे ते जिल्ह्याचे नाव सांगतो. सोलापूर जिल्हा आहे, आता पडला पण त्याच्यामध्ये आणखीन कमीच आहे, तूट भरून निघालेली नाही. सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातला काही भाग, नांदेड जिल्ह्याचा काही भाग. तर ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता आणखीन 7 तारखेपर्यंत दररोज अर्ध्या तासाचा 1 तासाचा स्थानिक वातावरण तयार होऊन दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 7 तारखेपर्यंत आणखीन सोलापूर जिल्ह्यात देखील थोडाफार पाऊस आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, ह्यामध्ये 7 ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा की 7 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात तुमच्या वेगवेगळ्या तालुक्यात दुपारनंतर थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती राहील, परभणी जिल्ह्यात तशीच परिस्थिती राहील, जालना जिल्ह्यात देखील तसंच राहील. इकडं हिंगोली, वाशिम, नांदेड तिकडे देखील असाच स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल. अमरावती, अकोला, बुलढाणा तिकडे देखील चिखली, बुलढाणा, मेकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, इकडं घाटाच्या खाली मालेगाव, नांदुरा, ह्या अकोट ह्या परिसरात देखील काय होणार आहे, दुपारपर्यंत ऊन राहील आणि दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन 20 मिनिटाचा 22 मिनिटाचा थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या तरी आता मोठा पाऊस नाही, मग मोठा पाऊस कधी येईल की मग 15 ऑगस्टच्या नंतर, म्हणजे ते 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान येणार म्हणून तोपर्यंत शेतीची कामे करून घ्यायला हरकत नाही. राज्यात आणखीन जे काही धरण तळे छोटे छोटे तलाव राहिलेले आहेत ते खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही देखील काही काळजी करू नका. तुमच्याकडे देखील काय होणार, ऑगस्टचा एक पाऊस पडणार आहे मोठा आणि परतीचा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबरचा देखील खूप पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सोशल मीडियातून काय आलं की अशा अफवा येतात की खंड पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो खंड म्हणजे कसं असतंय, समजा आजपासून जर खंड पडला तर महाराष्ट्रामध्ये कुठंच एक पावसाचा थेंब पडत नाही, त्याला खंड म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो 7-8 तारखेपर्यंत हे पाऊस असा थोडाफार चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर 13, 14, 15च्या दरम्यान नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात, त्याच्यानंतर 13, 14, 15ला असा थोडा थोडा पाऊस येत राहणार आहे. मग याला खंड म्हणतात का? खंड म्हणजे कसा असतो की महाराष्ट्रात कुठंच पावसाचा एक देखील थेंब पडत नाही, घाटमाथ्यावर देखील पाऊस येत नाही, त्याला खंड म्हणतात. तर तुम्हाला सांगतो तसा खंड वगैरे काही एवढा पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. पाऊस असाच महाराष्ट्रामध्ये चालू राहील. फक्त काय होईल, आज या भागात, उद्या त्या भागात, परवा त्या भागात, असं करत करत 15, 16, 17 ऑगस्टपर्यंत असाच पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडत राहील. एकदम पाऊस असा बंद होणार नाही, 15-20 दिवस असा एकदम स्टॉप कुठलाच पाऊस होणार नाही म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे, त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सरळ ते महाराष्ट्राकडे येत असल्यामुळं त्याचा पाऊस येणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही. 7 ऑगस्टपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोकण पट्टी म्हणजे रत्नागिरीपासून पालघरपर्यंत ह्या घाटमाथ्याचा ते पाऊस ते चालूच राहणार आहे. म्हणजे मोठं नसणार आहे पण ते पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये राहिलं झालं आता इकडं सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामधला पाऊस काय होणार आहे, थोडं थोडं चालूच राहणार आहे. असा एकदम काय बंद होणार नाही. 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 20 मिनिटाचा अशा सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुन्हा 13-14च्या नंतर काय होणार आहे, एक कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार, ते थोडाफार विदर्भाकडून जात असल्यामुळं, म्हणजे मध्य प्रदेश कडून जात असल्यामुळं थोडाफार विदर्भात देखील 13, 14, 15च्या दरम्यान ते देखील पाऊस थोडाफार पडणार आहे. पण असा एकदम पाऊस काही बंद होणार नाही. पण 17 ऑगस्टच्या नंतर एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला ते येईल आणि ते मात्र धुमाकूळ घालणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा.
अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 ऑगस्ट 2026. मी विदर्भामध्ये बुलढाण्याकडे आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून शेतीचे कामे करून घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. पण हे असताना देखील काय होणार आहे, 6 ऑगस्टपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा पाऊस काय होणार आहे, दुपारनंतर येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण असा खूप काय मोठा अतिवृष्टी, मुसळधार पाऊस काय पडणार नाही म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. 7 तारखेच्या नंतर वातावरणात आणखीन बदल होईल, चांगलं सूर्यदर्शन होईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कामं करण्यासाठी जवळपास 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना कामे शेतीचे करण्यासाठी वेळ भेटणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यात मग शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत आपण आपली शेतीची कामे करायची. कारण की काय होणार आहे, 16-17च्या दरम्यान परत एक काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि आपल्याकडं उन्हाची